बघा, कोणतीही कंपनी जेव्हा कर्जरोख्यांची विक्री करून पैसे घेते, काही कालावधीनंतर त्या कंपनीला ते पैसे परत करावे लागतात. आता उदाहरणार्थ आज चालू आहे 2026. एखाद्या कंपनीनं 2022 मध्ये जर सर्वसामान्य लोकांकडून पैसे घेतले असतील, त्यावेळेस 2022 मध्ये 1 करोड रुपये, तर कंपनीला ते 1 करोड रुपये 2026 मध्ये परतफेड करायचे. 22, 23, 24, 25 आणि 26 असे हे 5 वर्ष कंपनी काय करत असते, 22 पासूनच एव्हरी इयर त्या 1 करोड पैकी, सपोज कंपनीनं 1 करोड 2022 मध्ये घेतले, तर 22 मध्येच त्या 1 करोड पैकी 10 लाख रुपये बाजूला काढून ठेवते. 23 आलं, 23 मध्ये वर्षभर कंपनी व्यवस्थित मेहनत करते, प्रॉफिट कमवते, त्या प्रॉफिट मधून 20 लाख बाजूला करते. का? कारण कंपनीला माहित आहे की 2026 मध्ये आपल्याला ते 1 करोड रुपये परत करायचे. त्यामुळे कंपनी ज्या वर्षी कर्जरोख्यांच्या स्वरूपात लोकांकडून पैसे घेतले, त्याच वर्षीपासून तेवढे पैसे हळूहळू हळूहळू जमा करते आणि मग ज्या मोमेंटला 2026 आलं, कंपनी ते सर्व जमा झालेले पैसे 2026 मध्ये त्या सर्व कर्जरोखे धारकांना परत करते. आता हे जे कंपनी दरवर्षी थोडे 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 पैसे जमा करून ठेवायली, ते एका खात्यामध्ये जमा करण्यात येतात. त्या खात्याला इंग्लिश मध्ये म्हणतात DRRF, डिबेंचर रिडम्पशन रिझर्व्ह फंड. कर्जरोख्यांच्या परतफेडीसाठी कंपनीला कर्जरोखे परतफेड राखीव निधी, डिबेंचर म्हणजे कर्जरोखे, रिडम्पशन म्हणजे परतफेड, राखीव निधी म्हणजे रिझर्व्ह फंड निधी निर्माण करावा लागतो. या राखीव निधीमधून कर्जरोख्यांची काय केली जाते, परतफेड केली जाते. आणि हे सर्व गोष्टी सर्व कर्जरोख्यांना पत्राद्वारे कळविण्यात येतात, की जसं आता आपण मागचे अनेक पत्र राजेश पाटील नावाच्या कर्जरोख्याला लिहायलो, तर कंपनी राजेश पाटीलला पत्र लिहिते, त्याच्यामध्ये सांगते की संचालक मंडळाची सभा झाली होती, त्या सभेमध्ये स्वीकृती मिळाली आणि मग तुमच्याकडून जे 2022 मध्ये आम्ही पैसे घेतले होते, ते आता 2026 मध्ये वापस करत आहोत. तुम्ही जे कंपनीला जे खाते क्रमांक दिला होता सुरुवातीला कर्जरोखे खरेदी करत असताना, त्याच खाते क्रमांकावर आतापर्यंत व्याज आम्ही क्रेडिट केलं आणि इथून पुढे काहीच दिवसाच्या आत तुम्हाला तुम्ही दिलेली रक्कम सुद्धा तुमच्या खात्यावर वर्ग झाली असेल, झाली नसेल किंवा तुम्हाला माहित नसेल तर एक वेळेस बँक खाते जाऊन चेक करा. असे सर्व गोष्टी कंपनी त्या पत्राद्वारे लिहून सर्व कर्जरोखे धारकांना कळवत असते. बस आपल्याला आज अशाच प्रकारचे एक पत्र लिहायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण सर्व कर्जरोखे धारकांना तुमच्याकडून घेतलेल्या पैशाच्या कर्जरोख्यांची परतफेड झालेली आहे याबद्दल माहिती देणार आहोत. आता कंपनी हे सर्व माहिती कधी देते, जेव्हा सर्व कर्जरोख्यांच्या परतफेडीबाबत संचालक मंडळाची सभा भरते. सभेला 5-6 दिवस झाले, कंपनीने पैसे पाठवून दिले, सगळ्यांच्या खात्यात जमा झाला असं कंपनीला वाटलं, की मग कंपनी मेसेज लिहायला चालू करते किंवा अशा प्रकारचं पत्र लिहायला स्टार्ट करते. तशाच पद्धतीचं पत्र आपल्याला या क्लासमध्ये लिहायचं. तत्पूर्वी एक राहिलेलं छोटस पॉइंट आपण डिस्कस करूयात. या पत्रासोबत कर्जरोखे धारकास विहित नमुन्यातील परतफेडीचा अर्ज पाठविण्यात येतो. सदर अर्ज भरून या अर्जासोबत कर्जरोखे प्रमाणपत्र कंपनीकडे परतफेडीसाठी पाठविण्याची विनंती करण्यात येते. अर्ज प्राप्त झाल्यानंतर चिटणीस अर्जातील माहिती व कर्जरोख्यांचे तपशील बरोबर असल्याची माहिती करतो आणि त्यानंतर कर्जरोखे परतफेडीचा पत्र पाठवतो. बघा, आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे की सर्वात पहिला कंपनी जर तुमचे पैसे परत करत असेल किंवा करणार असेल किंवा केलेली असेल, तर कंपनी सर्व कर्जरोखे धारकांना पत्र पाठवते आणि एक अर्ज पाठवते, ज्याच्यामध्ये कंपनी सांगते की बाबा तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत ते चेक करा आणि जर पैसे जमा झाले असतील तर कृपया करून एक फॉर्म तुम्हाला देण्यात येत आहे, ते फॉर्म भरा आणि त्या फॉर्म मध्ये तुमचे नाव लिहा, तुमच्याजवळ किती कर्जरोखे होते, काय नाही, व्याज किती आलं, काय नाही, इंटरेस्ट किती मिळालं, त्याचबरोबर तुम्हाला कर्जरोख्याची मुद्दल पूर्ण आली की नाही, सर्व गोष्टी त्या फॉर्म मध्ये मेन्शन करा. आणि सुरुवातीला 2022 मध्ये तुम्ही जेव्हा कंपनीचे कर्जरोखे घेतले होते, त्यावेळेस कंपनीने तुम्हाला कर्जरोखे प्रमाणपत्र दिलं होतं. आता ते प्रमाणपत्र कंपनीला या अर्जासोबत कंपनीच्या रजिस्टर्ड याच्यावर पाठवून द्या. मग राजेश पाटील काय करणार, चला आपल्याला तर पैसे आलेले आहेत, हे कर्जरोखे प्रमाणपत्र घेऊन काय करू, का खुपसून घ्यायचं का, आपल्याला फाडून पण टाकता येणार, कारण महत्वाचं डॉक्युमेंट आहे, तो लगेच काय करेल, कंपनीला देऊन टाकेल. ऑल राईट. आणि मग कंपनीला एकदा अर्ज प्राप्त झालं, चिटणीस काय करतो, अर्जातील माहिती व कर्जरोख्यांचे तपशील बरोबर असल्याची खात्री करतो आणि त्यानंतर कर्जरोखे परतफेडीचे पत्र पाठवतो. आणि मग एकदा कंपनीला राजेश पाटील कडून हे सर्व डॉक्युमेंट्स वगैरे आले, मग तुमचे कर्जरोखे परतफेडी झाल्याचे पत्र पाठवतो. किंवा काही काही कंपन्या असं सुद्धा करतात की बाबा
तुम्हाला 2026 मध्ये पैसे देण्यात येईल जे आम्ही तुमच्याकडून 22 मध्ये घेतले होते. कृपया तुमच्याजवळ असणारं कर्जरोखे प्रमाणपत्र पाठवा आमच्याकडे. लवकरात लवकर एकदा जमा झालं की आम्ही तुम्हाला तुमच्या कर्जरोख्याची रक्कम परत करून टाकू. कारण इंडियन्स लोक आपण, आपल्याकडे कसं होते माहितीये का, की एकदा जर गोळी घेऊन आपली तब्येत बरोबर झाली, आपण डॉक्टरला गिनत सुद्धा नाही. तसंच आहे, एकदा जर आता राजेश पाटलाच्या खात्यात पैसे आले, मग तो आता कुठं ते परत कर्जरोखे प्रमाणपत्र वापस करत बसा, हे करा ते करा, झंझट मध्ये पडा. राहू दे, कंपनी काय खाऊन जाणार आहे का आपण स्कॅम करणार आहोत म्हणून पाठवत नाही. मग पुन्हा कंपनीला नुकसान होतं, पुन्हा कंपनीला वांदेवाडी गोष्टी करत बसावं लागते. त्याच्यामुळे कंपनी काय करते की बाबा तुमच्याजवळ असणारं कर्जरोखे प्रमाणपत्र पाठवून द्या, आम्ही तुम्हाला पैसे देऊ. काही काही कंपनी असे सुद्धा करते. ते सर्व गोष्टी एकदम डीप मध्ये आहेत, एवढंच तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या सरांनी किंवा कोणी सांगितलं सुद्धा नसेल. बट पत्र कसं लिहायचं मी डेफिनेटली सांगेन, डोंट वरी अबाउट इट. चला या, सर्वात पहिले सर्व गोष्टी सेम. इथं जे तारीख लिहिणार आहात ते तुम्हाला कर्जरोखे धारकांना कळवायचं आहे, आणि ज्या दिवशी तुम्ही कळवणार आहात त्याच्या अगोदर संचालक मंडळाची सभा झाली असेल. सो इथं मी दिनांक लिहितो, व्यवस्थित चेक करा. 10 नोव्हेंबर 2026. 10 नोव्हेंबर 2026. आता संचालक मंडळाची सभा याच्या अगोदरच झाली असेल. ओके. डिबेंचर्स 1-2 वर्षासाठी सहसा विकल्या जातात का? नाहीत. डिबेंचर्स किंवा कर्जरोखे दीर्घ मुदतीसाठी विकण्यात येतात. त्याच्यामुळं मेक शुअर करा की तुम्ही जेव्हा मेन्शन कराल तर इथं पत्रामध्ये 2022 मेन्शन कराल, कारण 26 पासून 4-5 वर्ष पाठीमागे. ओके. सो विषय लिहिल्यानंतर महोदय मध्ये सांगावं लागतं की 2022 मध्ये आम्ही तुमच्याकडून पैसे घेतले होते, मी सांगेन. ओके. चला, विषय मध्ये सर्वात पहिले लिहा कर्जरोख्याच्या परतफेडीबाबत. कर्जरोख्यांच्या परतफेडीबाबत. चला, महोदय मध्ये आल्यानंतर लिहा आपणास कळविण्यात येते की जून 2022 मध्ये 10% दराचे 1 लाख अपरिवर्तनीय. आता कर्जरोखे जेव्हा अपरिवर्तनीय असतात तेव्हा कंपल्सरी कंपनीला ते पैसे परत करावेच लागतात. ऑलराईट. कारण अपरिवर्तनीय आहेत, भागात रूपांतर होऊ शकत नाही, त्यामुळे पैसे परत करावे लागतील. ऑलराईट. अपरिवर्तनीय कर्जरोखे अपरिवर्तनीय कर्जरोखे 12 डिसेंबर 2026. आता नीट लक्ष द्या, कारण वापस मी तर दिनांक लिहायलो. ओके. त्यामुळं कन्फ्युजन क्रिएट व्हायला नको. ओके. जून 2022, हा, डिसेंबर 2026. 10 नोव्हेंबरला कंपनी चिटणीसांना, कंपनीचा चिटणीस सर्व कर्जरोखे धारकांना कळवायला की बाबा तुमच्याकडून जे जून 2022 मध्ये आम्ही कर्जरोख्यांचे पैसे घेतले होते ते पैसे 12 डिसेंबर रोजी तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. ऑलराईट. डन. आता समोर काय काय येते काय काय नाही चेक करा. 12 डिसेंबर 2026 रोजी परतफेडीस पात्र ठरत आहेत दिनांक. हा, आता दिनांक मध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे संचालक मंडळाची सभा. आता संचालक मंडळाची सभा झाल्यानंतरच हा चिटणीस पत्र लिहिल ना.
साधं सिंपल आहे. मग संचालक मंडळाची सभेची तारीख 10 नोव्हेंबरच्या अगोदरची घ्यायची. सो इथे लिहायचं दिनांक, सॉरी 10 ऑक्टोबर लिहिलं ना आपण, 10 नोव्हेंबर आहे, 2 नोव्हेंबर लिहून टाका. दिनांक 2 नोव्हेंबर 2026 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या 2 नोव्हेंबर 2026 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ठराव क्रमांक 5312 नुसार. आता 5312 म्हणजेच काय, संचालक मंडळाची जी सभा भरते त्या सभेमध्ये फक्त ह्या एकाच गोष्टीबद्दल चर्चा होते का? नाही. संचालक मंडळाच्या सभेमध्ये समहक्क भागांचं रूपांतर, सॉरी, संचालक मंडळाच्या सभेमध्ये कर्ज रोख्यांचं रूपांतर समहक्क भागामध्ये करणं, येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण जे भाग विकणार आहोत त्या सगळ्यांच्या भाग प्रमाणपत्राबद्दल, किंवा कंपनी आणि सर्व कर्ज रोखेधारक भागधारक याच्यामध्ये जे विश्वस्त असते त्या विश्वस्ताची नेमणूक, असे अनेक प्रश्न असतात आणि त्या सर्व प्रश्नावर वेगवेगळा ठराव पास होतो. तर ठराव नंबर 1 विश्वस्ताचं, ठराव नंबर 2 कर्ज रोख्याचं रूपांतर भागामध्ये करणं, ठराव नंबर 3 जे अपरिवर्तनीय कर्ज रोखे आहेत त्याचं रूपांतर त्यांचं परतफेडीमध्ये करून टाकणं, असे अनेक ठराव पास होत असतात. त्यामुळे इथे ठराव क्रमांक 5312 नुसार आलेला आहे. ओके, ठराव क्रमांक 5312 नुसार नमूद केलेल्या कर्ज रोखे कंपनीच्या परतफेड राखीव निधी डिबेंचर रिडम्पशन रिझर्व्ह फंड DRRF त्या निधीमध्ये हे करावं लागतं. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगण्यात आलेलं आहे 2026 मध्ये पैसे द्यायचे असतील 22 पासूनच थोडे 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 पैसे जमा करत राहावं लागतात. त्यालाच कोणतं म्हणतात, कर्ज रोखे परतफेड राखीव निधी. ओके, तर कंपनीच्या परतफेड राखीव निधीचा उपयोग करून परतफेड करण्यात येतील. ऑलराईट, बघा पहिल्या ह्याच्यामध्ये सर्व गोष्टी सांगले की जून 2022 मध्ये कर्ज रोख्यांकडून पैसे घेतला होता 10% दराचे 1 लाख अपरिवर्तनीय कर्ज रोख्यांसाठी. येणाऱ्या 22 डिसेंबरला तुम्हाला ते पैसे परत करण्यात येत आहेत किंवा परतफेडीसाठी तुम्ही इलिजिबल ठरतात, पात्र ठरतात. 22 डिसेंबरला 5 वर्ष कंप्लीट होतील, तुम्हाला ते पैसे परत मिळणार आहेत. हा पैसे परतफेडीबद्दलचा निर्णय 2 नोव्हेंबरला संचालक मंडळाची सभा झाली होती. त्याच्यामध्ये विशेष ठराव संमत करून तो निर्णय घेण्यात आला. 12 डिसेंबरला तुमच्या पैसे परतफेड करण्याची तारीख आहे. 2 नोव्हेंबरला चर्चा झाली, संचालक मंडळाची सभा झाली आणि ह्या सभेमध्ये घेतलेल्या निर्णयाचा जो मत आहे, जो निर्णय आहे, ठराव संमत करण्यात आला. ह्या 2 नोव्हेंबरच्या सभेबद्दल कंपनीच्या सर्व कर्ज रोखे धारकांना 10 नोव्हेंबर 2026 ला पत्र लिहून माहिती द्यायली. ओके, क्रमवारी समजली कधी काय व्हायला ते, राईट. आता याच्यानंतर समोर लिहा, या पत्रासोबत आता हे पत्र किती तारखेला लिहित आहे कंपनी, हे पत्र लिहित आहे 10 नोव्हेंबरला. तर आता कंपनी काय करेल, 10 नोव्हेंबरला हे पत्र पाठवेल. पत्र जास्तीत जास्त भारताच्या या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात जाण्यासाठी 8 ते 10 दिवस लागतील आणि मग 8 ते 10 दिवसामध्ये हे पत्र कोणाजवळ जाईल, राजेश पाटील यांना. आता या पत्रासोबत कंपनी नुसतं पत्र पाठवत नाही, अर्ज सुद्धा पाठवते. ते अर्ज कोणाजवळ जाईल, राजेश पाटलाला जवळ. राजेश पाटलाला ते सर्व अर्ज भरावं लागेल.
अर्ज भरल्यानंतर राजेश पाटलाजवळ 2022 साली कंपनीनं दिलेलं एक कर्जरोखे प्रमाणपत्र आहे. ऑलराईट, तर तो भरलेला अर्ज आणि तो कर्जरोखे प्रमाणपत्र राजेश पाटलाला पत्र पोहोचल्याच्या 2-3 दिवसानंतर कंपनीला पाठवावं लागेल. कंपनीचा चिटणीस शहानिशा करतो आणि मगच 12 डिसेंबर रोजी त्याच्या खात्यात पैसे जमा होतात. त्यानं जर लेट केला तर पैसे सुद्धा लेट जमा होतील. ओके, आता इथं त्याच्याबद्दल मेन्शन करायचं आपल्याला. कर्जरोखे परतफेडीचा अर्ज पत्रासोबत पाठवित आहोत. सदर अर्ज भरून त्यासोबत कर्जरोखे प्रमाणपत्र कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात कंपनी पत्र किती तारखेला लिहायली? 10 नोव्हेंबरला. इथं तारीख लिहायची 22 नोव्हेंबर पर्यंत, 22 नोव्हेंबर 2026 पर्यंत जमा करण्याची व्यवस्था करावी. बघा आता भाई, या पत्रामध्ये खूप सारे डेट्स आहेत. डेट्स मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. व्यवस्था, राईट. किती इंटरनेटचा लॅग आहे. ओके, लिहून 10 सेकंद झाला तर आता इथं डिस्प्ले व्हायला करावी. ओके, चलो डन. आता बघा काय काय मी सांगायलो, काय काय नाही. सर्वात पहिला, जून 2022 मध्ये कर्जरोखे विकण्यात आले. राईट, 12 डिसेंबर 2026 ला 5 वर्ष पूर्ण होतील आणि मग ते पैसे परत करायचे. आणि मग कंपनीची 2 नोव्हेंबर 2026 ला संचालक मंडळाची सभा झाली, ज्याच्यामध्ये कंपनीची संचालक मंडळाच्या सभेत कंपनीने सांगितलं की बाबा 12 डिसेंबरला आपल्याला सर्व कर्जरोखे धारकांना त्यांचे पैसे परत करायचे आहेत. 2 नोव्हेंबरला संचालक मंडळाची सभा झाली. आता 2 नोव्हेंबरला सभा झाली की मग लगेच काय केला चिटणीस, 10 नोव्हेंबर पर्यंत कोणाला 8, कोणाला 9, कोणाला 10, जसं राजेश पाटलाचं नाव 10 तारखेला आलं तर 10 तारखेला कंपनीनं पत्र लिहून राजेश पाटीलला कळवलं. मग राजेश पाटील जवळ पत्र आलं. राजेश पाटील पत्र वाचल्यानंतर त्याला असं निदर्शनास आलं की बाबा 12 डिसेंबरला पैसे जमा होणार आहेत आणि आपल्याला कंपनीने पत्र लिहिलेलं आहे 10 नोव्हेंबरला आणि ते राजेश पाटलाला पोहोचलं 15 नोव्हेंबरला. राजेश पाटलाला कितीला पोहोचलं? 15. आता 15 नोव्हेंबरला पोहोचल्यानंतर राजेश पाटील वाचला सर्व. राजेश पाटीलला त्या पत्रामध्ये तारीख दिसली की जर तुम्हाला 12 डिसेंबरला पैसे पाहिजे असतील 2026 रोजी तर 22 नोव्हेंबर पर्यंत कंपनीचा नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता काय? बघा, शारदा नगर, लेन 16, नांदेड 431718 या कंपनीच्या पत्त्यावर राजेश पाटलाला काय करायचं आहे की हे जो पत्र कंपनीनं राजेश पाटलाला पाठवलं, या पत्रासोबत राजेश पाटलाला एक अर्ज सुद्धा आलेला आहे. ते अर्ज भरायचा आहे. त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स असतात की किती कर्जरोखे होते, काय नाही, सर्व गोष्टी. आणि ते अर्ज भरून आणि राजेश पाटलाजवळ 2022 मध्ये कंपनीनं जो कर्जरोखे वाटप प्रमाणपत्र दिलं होतं त्याची ओरिजिनल कॉपी आणि ते अर्ज भरून मस्तपैकी एक एनव्हलप मध्ये पॅक करायचं आणि कंपनीच्या पत्त्यावर पाठवायचं. किती तारखेच्या आत? 22 नोव्हेंबर 2026 पर्यंत
जमा करण्याची व्यवस्था करावी. 22 तारखेपर्यंत तुम्हाला पाठवायचं. आता जमा झाल्यावर काय होईल? चिटणीस तो पत्र ओपन करेल, वाचेल की बाबा ठीक आहे राजेश पाटलाचा अर्ज आलेला आहे. लगेच राजेश पाटलानं कर्ज रोखे प्रमाणपत्र पण सोबत दिलेलं आहे. मग तो चिटणीस शहानिशा करेल, त्याची नोंद करेल आणि मग 12 डिसेंबरला राजेश पाटलाच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. एकदा राजेश पाटलाजवळ पैसे जमा झाले, तो रिलॅक्स झाला, बेफिकीर काय टेन्शन नाही. आणि मोस्ट प्रोबेबली हे सर्व गोष्टी नॉर्मल वे न होत असतात. त्याच्यामध्ये कंपनी पण कोणाचे पैसे बुडवत नाही आणि कर्ज रोखेधारक सुद्धा काही कंपनीवर ब्लेम करत नाहीत की अगोदर तुम्ही पैसे पाठवा मग आम्ही कर्ज रोखे प्रमाणपत्र पाठवतो, असं सुद्धा काही होत नाही, नॉर्मली होतात. आता हे झाल्यानंतर शेवटी तुम्हाला 2 लाईन इथं मेन्शन करायच्या आहेत. वरील औपचारिकता औपचारिकताला फॉर्मॅलिटी म्हणतात. वरील औपचारिकता म्हणजे काय की तुम्ही अर्ज भरून ते पाठवा, लगेच आम्ही तुम्हाला पैसे पाठवू, याला औपचारिकता असं नाव देण्यात आलेलं आहे. वरील औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर कर्ज रोख्याची रक्कम आपल्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल. म्हणजे इनडायरेक्टली कंपनी सांगेल वरील हे फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा आणि मग ते झालं की तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात येईल. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगण्यात आलेलं आहे, कृपया भाई इथे गेम खेळली बरं कंपनी, नीट लक्ष द्या. इथं काय सांगण्यात आलेलं आहे, कृपया आपल्या बँक खात्याचा तपशील कंपनी कार्यालयाकडे पाठवावा ही विनंती. बघा आता कंपनी कार्यालयाकडे पाठवावा ही विनंती म्हणजेच काय, अनेक वेळेला की काही जे कर्ज रोखेधारक असतात कुठं ना कुठं फ्रॉड काम करत असतात, कंपनीला लुटायचे काम करत असतात. मग कंपनी काय करते की बाबा तुमच्या बँकेजवळ असणारे जे पण पैसे आहेत त्याचा अकाउंटचा तपशील म्हणजे स्टेटमेंट, तुमच्याजवळ मागच्या काही दिवसात तुम्ही किती ट्रान्झॅक्शन केला, काय नाही, किती पैसे आहेत, बँक अकाउंट जसं आपण फोन पेला ट्रान्झॅक्शन चेक करता ना, सो तेवढं एकदम बँक बॅलन्स चेक करायचं नाही. बट जर तुम्ही एटीएम मधून पैसे काढत असाल तर मिनी स्टेटमेंटचा एक ऑप्शन असते तुमच्याकडे, राईट. किंवा बँक अकाउंट मध्ये गेला तर पासबुक प्रिंटचं ऑप्शन असते, राईट. मग पासबुक प्रिंट करून त्याचं एक झेरॉक्स किंवा डायरेक्ट मेन बँक मध्ये गेलात तर तुम्हाला अकाउंट स्टेटमेंटचा अर्ज भरावा लागतं. मग तुम्ही मागच्या 6 महिन्यात 3 महिन्यात केलेल्या सर्व ट्रान्झॅक्शनची यादी तुम्हाला भेटते. बस ते स्टेटमेंट सुद्धा तुम्हाला तिथं पाठवावे लागतात, जेणेकरून बँकेला कळेल की मागच्या काही दिवसात तुमच्याकडे किती पैसे होते आणि मग हे पैसे आल्यानंतर तुमच्याकडे किती बॅलन्स झालं काही नाही, जस्ट फॉर प्रूफ. ओके. हे लिहिल्यानंतर खाली लिहिण्यात येते कळावे. कळावे लिहिल्यानंतर सर्वात शेवटी यायचं आहे तुम्हाला. इथे तर हे सर्व गोष्टी सेम असतील, हे काही चेंज होणार नाहीयेत. आणि सर्वात इथं लिहायचं आहे सोबत म्हणजे कंपनी हे जे तुम्हाला पत्र पाठवायली या पत्रासोबत कंपनी काय पाठवेल, कर्ज रोखे परतफेड अर्ज. कर्ज रोखे परतफेड अर्ज हे पत्र तर येईलच, ज्याच्यामध्ये सर्व डिटेल्स लिहिलेले असतील आणि ह्या डिटेल्स सोबत कंपनी तुम्हाला कर्ज रोखे परतफेड अर्ज पाठवेल आणि त्या अर्जामध्ये व्यवस्थित तुमची माहिती भरायचं आहे, कर्ज रोखे प्रमाणपत्र कंपनीला पाठवून द्यायचं.
वापस जेव्हा तुम्ही कंपनीला पत्र पाठवाल, राजेश पाटील आता कंपनीला पत्र पाठवेल, त्याला 3 गोष्टी लक्षात ठेवावं लागेल. सर्वात पहिला, अर्ज जे ह्या पत्रासोबत कंपनीनं पाठवलेलं अर्ज आहे ते पूर्ण भरायचं आहे. 2022 मध्ये जेव्हा कंपनीनं त्याला कर्जरोखे प्रमाणपत्र दिलं होतं ते सुद्धा त्याच्यासोबत जोडायचं आहे. तिसरा सर्वात महत्वाचं, बँक तपशील, राईट, बँक खात्याचा तपशील. आता बँक खात्याचा तपशील मध्ये अनेक गोष्टी असतात, जसं की काही काही वेळेला 2022 मध्ये तुम्ही कर्जरोखे खरेदी करत असताना तुम्ही बँक अकाउंट वगैरे कंपनीला दिलं नव्हतं, सो मग या पत्रामध्ये तुम्हाला ज्या तुमच्या खात्यात पैसे पाहिजे त्या खात्याचा तपशील म्हणजे काय, तुमचं नाव, बँक अकाउंट, कोणत्या बँकेत अकाउंट आहे, त्या बँकेचा IFSC कोड असेल, स्विफ्ट की कोड असेल, असे अनेक डिटेल्स तुम्हाला त्या तपशीलमध्ये लिहून द्यावे लागत असतात. ऑल राईट. स्टेटमेंट खूप कमी कंपनी मागत असतात, कारण बँक अकाउंटची रक्कम जाणून घेणं हे काही योग्य नाहीये. बट तपशीलमध्ये मोस्ट ऑफ कंपनीज सर्व कर्जरोखे धारकांकडून तुमच्या बँकेचे नाव, गाव, खाते नंबर हे सर्व गोष्टी मागून घेत असतात. आणि मग राजेश पाटील हे 3 गोष्टी जेव्हा कंपनीला पाठवतो, 12 तारखेला कंपनी राजेश पाटलांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकेल. आता तुम्हाला जेव्हा पैसे कमवायचे आहेत, आधुनिक युगामध्ये येऊन तुमची गुंतवणूक स्मार्टरित्या करून त्याचा आउटकम काढून घ्यायचा आहे, तर हे असे छोटे मोठे पत्र व्यवहार हे सगळ्यांनाच करावं लागणार आहे. देरे हरी पलंगावरी निवांत तुम्ही बसतो सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होते, पॉसिबल नाही. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना सांगण्यास अतिशय आनंद होतोय की 12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीचे 7 चॅप्टर आपले यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत. थोड्याच दिवसात आपण 8वं चॅप्टर स्टार्ट करू, जे सुद्धा 1 ते 2 दिवसातच आपण खाऊन टाकू. ऑल राईट. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडता युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.